पहिले तू सांग तुला रूम म्हणजे जय श्री माताजी. ठिकाण 1535 कसबा पेठ. आणि आज आम्ही सगळे इथे जमलेलो आहे. आपण बघू शकता मंगेश दादा, मनोज दादा, प्रदीप, मदन हॅव अ लुक. यस प्लीज हॅव लुक. यस अभि दादा, भूषण दादा आणि अर्थात ज्याचा आवाज येतो मी इथे जमलेलो आहोत. आणि आता आपण सगळ्यांना हा प्रश्न विचारूयात की रूम म्हणजे प्रत्येकासाठी काय, ती भावना काय, रूम म्हणजे काय, 1535 म्हणजे काय. तर करा सुरुवात मंगेश दादा. तुम्ही साताऱ्यावरनं खास आलेले या डॉक्युमेंटरीसाठी. अरे तुला त्यासाठी मागवून घेतलेले माहिती का. हा, मदन सुरुवात कर. प्रत्येकाने एक दोन दोन वाक्य. अरे सांगतात ना. हा. बायकांना माहेर असतं. मी म्हणतो 1535 म्हणजे पुरुषांचं माहेर. वा वा वा. क्या बात, क्या बात, क्या बात. हा सर, मदनने आज खूप छान चिकन बनवलंय. मदन आणि अभिने थँक्यू. सांग की. ठीक आहे. हा मंगेश तोपर्यंत तू. म्हणजे रूम म्हणजे लग्नाच्या आधी, लग्नानंतर जे काय करायचंय त्याचं प्रिपरेशन करण्याचं ठिकाण. हे आहे त्यांच्याकडे नाही. हा मदन कंटिन्यू मारे. तुझ्या मोबाईल मध्ये जे काही पहिलं जे काही आठवतं, असं काही तुला जे काही वाटतं. रूम मध्ये बरंच काही शिकण्यासारखं आहे. बऱ्याचशा ज्या गोष्टी आपल्याला बाहेर शिकायला नाही मिळत, ऑफिसच्या कामामध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा इतर कुठेही, किंवा इतर सहजीवांसोबत राहून सुद्धा जे गोष्टी शिकायला नाही मिळत ते इतर रूम मध्ये सगळं शिकायला मिळतं. क्या बात, क्या बात. आणि खूप चांगला अनुभव आहे. थँक्यू मदन. जय श्री माताजी. ही रूम म्हणजे साक्षात श्री आदिशक्ती इथे राहतात. त्यामुळे इथे आबाल वृद्ध असे सगळे एकत्र जमण्याचं ठिकाण हे दुसरं मी आजपर्यंत पाहिलं नाही. क्या बात आहे. आणि खरी गोष्ट आहे, आबाल हे इथे विश्वरूपा आहे. आणि वृद्ध यू कॅन आयडेंटिफाय इवन मी ऑल्सो. आणि इथून कल्पना पण करत नाही की 2 वर्षानंतर आम्ही इथून समजा बाहेर जाऊ, तर ते कल्पना सुद्धा करत नाही की ही रूम एक दिवस सोडावी लागणार आहे आपल्याला. वा वा. आणि इथून जे ऑलरेडी बाहेर गेले लोक ते इथून म्हणतात यार बस हेच ते सुख. क्या बात आहे, क्या बात आहे. तेच आम्हाला काही दिवसांनी म्हणावं लागेल. याचं Right. वाईट पण वाटतं, पण आम्ही बघितलं प्रत्येक अभि, तुला मोमेंट किती- एन्जॉय करतोय. किती वर्ष झाली या रूम? मला 2.5 वर्ष झाली इथे येऊन. 2.5 वर्ष. मदन तुला किती वर्ष झाली? 4.5 वर्ष झाले असतील. 4 वर्षापासून तू रूम 4.5 वर्ष. अरे वा. मंदा तुला किती वर्ष झाली room मध्ये? विचार. लाईफ टाईम मेंबरशिप आहे. मंगेश दादा आपण बोलते 1535 मध्ये कधी आलो होतो. आय थिंक 2003 पासून. नाही, 3 च्या आधी. 2002 किंवा 3 पासून आपण सुरुवात केलेली मार्च महिन्यात. मार्च 2 असेल. हा. तेव्हापासून. तेव्हापासून म्हणजे आता जवळपास 15 वर्षाच्या आसपास झालेली. मंगेश दादा. हा. जय श्री माताजी. असं आपण म्हणतो की बालपणीचा काळ सुखाचा, पण नुसता बालपणीचाच नाही तर इथं रूम मधले घालवले क्षण ते खरोखर सुखाचे आहेत होते. म्हणजे मी, निनाद, विनीत हे आम्ही जॉबलेस आम्ही पोरं आम्ही एकत्र आम्ही एन्जॉय कुठे करायचो, शनिवार वाडा वा. आणि उरलेला वेळ इथं रूममध्ये. पण जे काही शिकलो, घडलो किंवा बिघडलो. ज्या काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या रूम मधनं मिळाल्या. वा वा. चांगलं आहे म्हणजे. म्हणजे स्वप्नीलची मैत्री असेल. अरे वा. अच्छा थँक्यू. माझं नाव घेतल्यावर रूमवरचं चिकन असेल. पण क्या ही बात खरी आहे. गोष्ट आहे की म्हणजे खूप वेळा बोललं जातं की स्वप्नील जो काय बोलतो म्हणजे नाही ही डॉक्युमेंटरी रूम बद्दल हा. डॉक्युमेंटरी रूम बद्दल. येस, हेच घर आहे बेटा आपलं. आता तेच विषय चालू आहे. चला अजून आयुष्यातला ह्या रूम मधला आठवणीचा क्षण. मंगेश दादा तुम्ही लातूर वरनं खास रूम बघायला आले, रूम मध्ये राहताय आणि तुमचा काय अनुभव आहे 1535 या रूम बद्दल? मी खूप ऐकून होतो आधीपासून. मधले मुलं खूप असं म्हणजे खूप दूरपर्यंत, पण ते आम्हाला इथे अनुभवायला मिळालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे फक्त आम्ही नावाला रूम म्हणतो, आणि ऍक्च्युली एक सहजाचा आश्रम आहे.
वा वा. आणि इथं मेन गोष्ट म्हणजे एन्जॉय पण करता येतं, पण आपलं स्पिरिच्युअल असेंट पण इथं वाढवता येतं. ते मला जास्त इथे स्वतः सचिन दादा कोळेकर यांचं आगमन होत आहे, तर आपण त्यांच्या स्वागतासाठी सगळे उभे वा, राहू. वा, वा, वा. सचिन दादा कोळेकर आलेले सचिन दादाचं खूप खूप स्वागत. सचिन दादा यस द रूम मधले आपले पिलर सर वेलकम. तुमच्या रूम मधले कोळर, सॉरी पिलर. भाई क्या लुक कर दिया तूने एकदम डिचॅक. कुठून आला? मला वाटलं नीचे भरून डायरेक्ट इकडे. तेज बघा तेज. त्याचं वय किती कोणी सांगू शकता का? अंदाज जस्ट 25. बाल विवाह झालेला आहे, 2 मुली त्याला पण दाखवत नाही. आणि अच्छा एक मधून पॉज कसं करतो? साहेबांना विचारा. स्टॉप होतो विचार. नाही झाले pause. नाही. मी जरा काहीतरी सांगायचं. मी जरा मेकअप करतो. अरे मेकअप जाऊ दे. हा भूषण सगळ्यात लहान हा विद्यार्थी. बाकी मग यस हा पिल्या जायचं चल चल. ये इकडे हे काय मोठा बेत दिसतंय. हे राणा. छोटस. हा भूषण प्लीज. जयश्री महाराजांची बाई. मग केव्हा आला? गोरा झाला. बोल ना बोल ना. दिवस नाही येत. हा भूषण. मी ऍक्च्युली खूप लहान असतानाच रूम वर आलो, म्हणजे 12वी नंतर. ऍक्च्युली घरचे सहजासहजी सोडत नाही एवढं पुण्यासारख्या ठिकाणी. स्वप्नीला आम्ही सांगितलं होतं तर मी आलो. आणि म्हणजे बाहेर पाठवताना मुलाला पहिले घरचे येतात, रूम बघून देतात वगैरे. तसं माझ्या बाबतीत माझ्या घरचे एका वर्षानंतर आले होते, तर एवढा विश्वास रूम वर होता. वा. आणि खूप छान गेले 2 वर्ष रूमवर. रूम मध्ये काय काय शिकायला मिळालं किंवा काय आठवणी? शिकण्यापेक्षा आठवणी काय? रूमच्या आठवणी जे घरी केलेलं नव्हतं ते सगळं इतर रेग्युलरली व्यवस्थित केलं. आणि अजून काय सहयोग चांगला करायला शिकलो. आनंदाचे काही क्षण तुम्ही व्यतीत केले काय ओंकार रूम मध्ये? दादा अच्छा हा याचा सख्खा मोठा भाऊ असल्यामुळे हा व्यवस्थित सांगू शकतो आम्ही. ओंकार दादाची पहिल्याच दिवसाची आठवण. मी रात्री 10-10:30 रूम वर आलो होतो. ओंकार दादा त्यांच्या विष्णू आसन पोझिशन ती सिरियल कुठली एका लग्नाची गोष्ट बघत होते. हा. मी 10:30-11 झोपलो, पहाटे 5:30 उठलो तरी ते तसेच असे खूप अनुभव आहे. ते हळूहळू आठवते. आणि जसं जसं यस यस. हा मंगेश दादा तुम्ही काही ते सांगत होते अजून जय महादेव पण होती. यस. तुम्ही सचिन दा बोला काही. कोळेकर दादा रूम मधले एकदम सौम्य आणि शांत व्यक्तिमत्व. मवाळ व्यक्तिमत्व. अगदी मवाळ व्यक्तिमत्व. आणि आजही त्यांच्या मवाळपणाचे त्यांच्या सौम्यपणाचे आपण खूप किस्से ऐकून आहोत. सचिन दादा प्लीज. यस थँक्यू. आता तुम्ही त्यांचा मेकअप करून बघू शकता. नाही थकून भागून आलेला माणूस होता, अच्छा. त्यामुळे जरा फ्रेश व्हावं. आणि सचिन दादा तुमच्या काही रूम बद्दल काही आठवणी किंवा काय रूम बद्दल काही तुम्हाला म्हणायचंय का? रूम बद्दल आठवणी हेच आहेत की सचिन कोळेकरचा कॅमेरा असायचा, पण सचिन कोळेकर त्या कॅमेऱ्यात कधीच जातो. म्हणजे ही आम्ही चांगली आठवण समजायची का वाईट समजायची? कारण कधी कधी असं वाटतं फोटो टाकले ना व्हॉट्सअपला तर तिथं मी नसतो. अच्छा याचं थोडक्यात म्हणणं आहे की आमच्यावर कोणी प्रेम करत प्रेमच नव्हतं. प्रेमच नव्हतं, नाहीये, फ्युचर मध्ये माहित नाही. आणि ऍक्च्युली सगळ्यात जास्त प्रेम त्याच्यावरच सगळेजण करतात. निलेश मतकरी आज जो घडलेला आहे त्याच्या मागे सगळ्यात मोठा हात ह्या व्यक्तीचा आहे, सचिनदादा कोळेकर यांनी खूप त्याला छान असं मार्गदर्शन केलेलं आहे ऑफिस वरून संध्याकाळी. असं काही नाहीये. रूमची खासियत एवढी एकच सांगू शकतो की बाकीचे जे लोक रूम वरती आधी राहिलेत की नाही मला माहित नाही, पण मी आधी रूम वरती भरपूर राहिलेलो आहे. रूम वरती मुंबईला राहिलेलो आहे, रूम वरती चाकणला राहिलेलो आहे. तर जी कलेक्टिव्हिटी असायची तर ती कलेक्टिव्हिटी म्हणजे म्हणतात ना शिवाताची की भाऊ तुम्हाला जोपर्यंत लेफ्ट साईडचा त्रास होत नाही तोपर्यंत तुम्हाला राईट साईडचा महत्व कळत नाही. तसा प्रकार असतो की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या प्रेम सराउंडिंग मधून येता की जे सराउंडिंग तुम्हाला एकदम सहयोगी असून तुमचं सराउंडिंग
नॉन सहयोगींचं असतं, त्यातल्या त्यात नॉन सहयोगी प्लस विचित्र नॉन सहयोगी. हो. तर रूमचे एक अजून एक खासियत अशी होती की तुम्ही बाहेर तुमच्या ऑफिसचा लोड म्हणा, कॉलेजचा लोड म्हणा, कशाचा असो, कोणाचाही अनुभव असो, त्या रूमच्या पायरी आत टाकला पाऊल की त्याचं जग ते तो प्रोफेशनल असो, स्टुडंट असो, तो सगळं विसरून जातो. खरंय खरंय एकदम. आणि तो ज्या वेळेस त्या रूम मध्ये पाऊल टाकल्यानंतर ते जे काही विश्व असतं त्या विश्वाच्या पुढे त्याला दुसरं काही दिसत इट इज लाईक स्वर्ग प्रत्येकाला. आणि ते विश्व म्हणजे असं असत की म्हणजे त्याला शब्द नाही टेन्शन फ्री वगैरे असं काय, कारण सहयोगांना टेन्शन हा प्रकार नसतो. पण जे जॉब करतात, जे स्टुडंट असतात, प्रेशर असतात, पण त्यांना माहित असतं की बाबा प्रेशर काय असतं. ज्यावेळेस रूम मध्ये आल्यानंतर पूर्ण ब्लँक, युअर ब्रेन विल बी रिसेट. That's the experience. वा. And that's the room is a Sahajogi's room. So all surrounding means we can say like that की माणूस प्रत्येक पिलर मध्ये स्ट्रॉंग पाहिजे. सोशल, प्रोफेशनल, स्टुडंट मध्ये, त्याच्या हॉबीज मध्ये. तर तो जो काय परफेक्ट माणूस होतो तो त्या रूम मधनच होतो. वा. आणि ती ही रूम होती असं तुम्हाला म्हणायचं? ती ही 1535 होती. वा वा वा, क्या बात आहे. अजून तुमच्या काही छान आठवणी जे तुम्हाला आयुष्यात कधी आठवतात? आठवणी 1535 म्हटलं तर अशी कुठली आठवण आहे की जी 1535 म्हटलं की एक ब्रँड झालेला आहे. कुणी दिसेल 1535 1535 म्हणतात. दॅट इज अ ब्रँड. 1535 म्हणजे सो दॅट्स द ब्रँड. पत्ता बदलला पण 1535. 1535 अजूनच आहे. कुठेही राहा तुम्ही 1535 असणार. आणि तुमची आयडेंटिटी, तुम्ही सहयोगी होताच, पण तुमची आयडेंटिटी जास्त 1535 आहे. आणि तो टॅग आहे. मग तो 1535 असा होता की एक फोर्स 1535 होता आणि एक फोर्स पूर्ण दुसरीकडे होता. एवढा फोर्स होता 1535. थोडक्यात आता प्रत्येकाने आधार कार्डवर 1535 ऍड करून घ्या. ते रूम त्यांचं जर वेगळं झालं नसतं तर ते मे बी निमनांनी ती रूम सहयोगांच्या नावावरतीच केली असते. असं पण ते भावालाच गेलेले, त्यापेक्षा सहयोगांना गेले असते, त्यांना पण आनंद झाला असता. वा वा. अनुभव असे सोडावीच आहेत- लागली नसती खरं तर. अनुभव असे आहेत की जे काही म्हणतो आपण की मिळून मिसळून गेले, किंवा एकाला त्रास होतोय, फायनान्शियल त्रास आहे, किंवा एखाद्याला अभ्यासाचा त्रास आहे, किंवा एखादा मेडिटेशन करायचा त्रास आहे, तर त्याच्यामध्ये तो माणूस तिथं तो प्रत्येकाने कोऑपरेट केलं. मग मी काय नावं घेत नाही, कारण प्रत्येकाला ती नावं माहीत असतील की प्रत्येक जो तो वेगळ्या बॅकग्राऊंड मधून आले होते. माझं बॅकग्राऊंड पॉझिटिव्ह पॉइंट्स होते, प्रत्येकाचे पॉझिटिव्ह पॉईंट होते, आणि जे काही निगेटिव्ह असायचे ते उमराच्या बाहेर. आणि तो जो 1535चा आनंद होता तो फॅमिली, म्हणजे तिथे सगळ्या ताई लोक येऊन थांबायचे, सगळ्या वहिनी येऊन थांबायच्या. नाही, आणि आजही तुम्ही बघताय सचिनदा खूप थकून आलेला आहे, आणि ऍक्च्युली हे पोरं पण खूप थकून आलेली आहे. मदन असो किंवा अभि असो किंवा इच अँड एव्हरी वन, पण त्यांनी सगळ्यांसाठी एक छानशी अशी ट्रीट केलेली आहे. चिकन तुम्हाला दाखवतो मी, तुम्ही बघू शकता. याची चवच न्यारी आहे, तुम्हाला कुठेच भेटणार नाही. याच्यात खूप प्रेम आहे. आणि अर्थात हे सगळे, ही जी सगळी तुम्हाला दिसत आहे, ही 1535ची पिलर. अच्छा, इथे मला सांगायचं वाटतं, विनय महाजन नाशिकचे आपले सहयोगी छान ते आज आलेले आहेत, आणि त्यांना तुमचा काय अनुभव 1535 किंवा या रूम मध्ये तुम्ही आले, आता तुम्ही ऑफिसच्या कामासाठी आले? ऍक्च्युली असा अनुभव आहे की हे एवढं सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की मी पण यायला पाहिजे होतं पुण्यात शिकायला. हे सगळं अनुभवायला पाहिजे होतं मी पण, एवढंच सांगू शकतो. थँक्यू विनय. बरं झालं आलं नाही, नाहीतर परत ट्रेड चेंज करावं इंजिनिअरिंग झाला असता, तू इव्हेंट मॅनेजमेंट झाला असता. आणि शेवटी परत कुठेतरी जाऊन व्हिडिओ काढत बसला. नाही, मग आज जो मी काढतोय, किंवा आज जे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे किंवा तुमच्या सगळ्यांच्या पार्टिसिपेशनमुळे आज जो हा व्हिडिओ निघतोय प्रत्येकासाठी, तर ही एक आठवण आहे. आणि कदाचित काही वर्षानंतर आज जरी आपल्याला हे असं वाटत असेल की अरे आपण हे का करतोय आणि हे कशासाठी होतंय, पण मला नक्की अशी आशा आहे की ज्यावेळेस आपण काही वर्षानंतर ही सगळी गोष्ट बघू किंवा हे अनुभव ऐकू, तर नक्की तुमच्या डोळ्यात कुठे ना कुठे एक आनंदाश्रू लपलेला असेल, आणि जो तुम्हाला ह्या सगळ्या जुन्या दिवसांची आठवण करून देईल.
खाजवायला लागलं हृदय. हा? मला माहित नाही पण गेल्या बतकरी आठवण काढायला जास्त. तुम्ही बघू गेल्या- शकता गेल्या- इथे भरपूर जण आहे जे नाही, नाही, 1535 गेल्या बतकरी मध्ये मी सुधारलो ह्याच्यात सचिन नाही अजून असं पण मी अजून सुधारलेलो नाही. तर हे बघू शकता इथे भरपूर लोक नाही आहे आपले 1535चे आपले भावंड, पण त्यांच्या आठवणी कायम निघत राहतील. तर थँक्यू सो मच. अजून काही कोणाला शेअर करायचं तुमचं? नाही, माझं मी चालूच होतं माझं बाय डिफॉल्ट. मी इथे आलोय हे आमचं बाळ श्रीमातांचं बाळ विश्वरूपाला घेऊन, खास विश्वरूपाला घेऊन मी इथे येतो, कारण मला तिला दाखवायचंय की आज तिच्या बाबांमध्ये जे काही चांगलं आहे आणि जे काही बाबा बद्दल जे काही थोडेफार लोक कौतुक करतात किंवा जे काही चांगलं बोलतात किंवा बाबा जे काही चांगलं करू शकलोय, दॅट इज बिकॉज ऑफ श्रीमाताजी, दॅट इज बिकॉज ऑफ दिस रूम. श्रीमातांनी एवढी छान भावंड दिली जी कदाचित मला मिळाली नसती जर मी सहयोगात नसतो तर. आणि अशी भावंड, अशी मित्र ज्यांच्यासोबत आपण प्रत्येक गोष्ट शेअर करू शकतो. आणि एकच नाही असं की मी असं जनरली मित्रांमध्ये असतं ना की एकच मित्र असतो आणि त्याच्यासोबत आपण काही मोजकेच मित्र असतात, एक म्हणण्यापेक्षा मोजकेच असे काही मित्र असतात ज्यांच्यासोबत आपण शेअर करू शकतो. तर ह्या 1535 मध्ये अशी 1535 पोरं आहे की ज्यांच्यासोबत आपण लाईफ मधला एकन एक क्षण शेअर करू शकतो. आणि मला असं वाटतं की विश्वरूपाने या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या, तिला तिचे बाबा कसे घडले आणि ह्या सगळ्या रूमने बाबांना कसं घडवलं आणि केवढं प्रेम दिलं. तर तिच्यासाठी हा प्रयत्न आहे, आपल्या सगळ्या पुढच्या जनरेशनसाठी हा प्रयत्न आहे 1535. तर अजून याच्या पुढे अजून भरपूर गोष्टी येतील, पण आत्ताच्या घडीला थँक्यू सो मच. जय श्री महाराज.